जगन्नाथपुरी धाम आहे. हे जगन्नाथपुरी धाम हे फार विशेष धाम आहे. हे कलियुगासाठी आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर कलियुगासाठी काय विशेष आहे? स्कंद पुराणांतर्गत या जगन्नाथ महात्म्याच्या अंतर्गत हे कथा येते. असं सांगितलेलं आहे की हे जे कलियुग आहे इतकं भयानक कलियुग आहे की या कलियुगामध्ये गंगा नदी सुद्धा आटून जाईल कलियुगाच्या अंतकाळी. आणि या कलियुगामध्ये जे देवी देवता आहेत ते सुद्धा या मूर्तीमध्ये राहणार नाहीत किंवा जिथे प्राण प्रतिष्ठा केली जाते अशा ठिकाणी देवी देवता पण राहणार नाही म्हणलेलं आहे. घोर कलियुग येईल आणि इथे सगळा राक्षसी संचार असेल असं वर्णन शास्त्रामध्ये आहे. मग या कलियुगामध्ये काय उपाय आहे का? तरुण जाण्याचा काय उपाय आहे का? की सगळं जर कलियुग भयानक वाढलं, पण एक गोष्ट आहे की कितीही भयानक कलियुग आलं तरी सुद्धा एका ठिकाणी भगवंताचा निवास राहील आणि ते म्हणजे जगन्नाथपुरी धाम की. हे जगन्नाथपुरीमध्ये भगवंत राहतील असं सांगितलेलं आहे. आणि कशा स्वरूपामध्ये राहतील? दारू ब्रह्म. दारू म्हणजे प्यायची दारू नाही. दारू म्हणजे संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ आहे लाकूड. तर लाकडाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट होतील कलियुगामध्ये असं वर्णन आहे. आणि हे भगवंत कुठे असतील? महानिधी किंवा अंबुदी. एक महासागर आहे, महासागर ज्याला आपण बंगालचा उपसागर म्हणतो, समुद्र आहे. या समुद्राच्या कडेला हे भगवंत राहतील आणि एका पर्वतावर असतील. नीलाचल धाम की. त्याला नीलाचल असं सुद्धा नाव आहे त्या जगन्नाथपुरीला. सगळं काही नष्ट होईल पण जगन्नाथ जरूर राहतील या कलियुगामध्ये. तर कलियुगाचा पूर्वार्ध चालू आहे. कलियुग सुरू होऊन 5,500 वर्ष झालेले आहेत फक्त. द्वापारयुग संपलं, भगवान श्रीकृष्ण गेले आणि कलियुग सुरू झालं. फक्त 5,500 वर्ष, जास्त नाही. कलियुग तर 4,32,000 वर्षांचा आहे ना. त्यातले फक्त 5.5 गेलेत. किती राहिले खाली? 4,26,000 वर्ष बाकी आहेत अजून कलियुगाचे. आणि हे जे कलियुग आहे त्याची सुरुवात आहे फक्त. सुरुवातीला एवढ्या समस्या आहेत किंवा कलियुगाचा एवढा परिणाम आपण दिसतो डोळ्याला आपल्या. मग कलियुग संपताना कसं काय असेल? पण एक अपेक्षा आहे. जय जगन्नाथ. भगवंत कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी दारू ब्रह्म या लाकडाच्या विग्रहाच्या रूपामध्ये या कलियुगामध्ये प्रकट झालेले आहेत आणि हे सर्वांचा उद्धार करणार आहे. मग असे जे जगन्नाथ भगवंत आहेत हे प्रकट कसे झाले, त्यांची काय कथा आहे हे थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, जगन्नाथपूरला मी नाही गेलो तरी पण कमीत कमी कथा तरी ऐकू शकतो. कथा ऐकली तरी सुद्धा जगन्नाथांची कृपा आमच्यावर होणार आहे. हरी बोल. तर जेव्हा हे सृष्टीचं निर्माण झालं, ही सुरुवातीची कथा मी तुम्हाला सांगतोय. हे फार मोठी कथा आणि जे सुरुवातीपासून ऐकतायत त्यांना समजेल, कारण ही मोठी एकच कथा आहे. आता एका प्रवचनात एकच कथा होईल. सुरुवातीपासून ध्यानपूर्वक ऐकलं तरच समजणार. थोडं जरी इकडे तिकडे झालं ते गॅप पडणार आणि पुढचं कळणार नाही तुम्हाला कुणाचं कोण आहे ते. ही फार मोठी कथा आहे की जगन्नाथपुरीमध्ये किंवा जगन्नाथपुरी धाम कसं तयार झालं. तर धाम काही तयार होत नाही. धाम हे अनादी काळासाठी राहतं. जसं पंढरपूर आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असं म्हणलेलं आहे. हे धाम कधी नष्ट होत नाही, प्रलय आला तरी नष्ट होत नाही. मग जगन्नाथपुरी सुद्धा नष्ट होत नाही, पण काही काळासाठी ते नष्ट झाल्यासारखं वाटतं ते आणि पुन्हा मग ते प्रकट होतं. जगन्नाथांचा महिमा फार अद्भुत आहे. हे जगन्नाथ म्हणजे साक्षात कृष्णच आहेत. कृष्ण, त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि यांची बहीण सुभद्रा, हे तिघ जण आहेत जगन्नाथपुरीमध्ये. हे काही वेगळं काही देव नाहीये, हे कृष्णच आहेत, त्यांचे बलरामच आहेत. अशा जगन्नाथपुरी धामामध्ये एक प्राकटीकरण कसं झालं तर स्कंद पुराणामध्ये कथा येते की एक राजा होता. ही सत्ययुगातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता कलियुग चालू आहे. सत्ययुग म्हणजे आता गेलेलं सत्ययुग नाही, तर करोडो करोडो वर्ष मागं जायचं. सत्ययुग पण पुन्हा पुन्हा येतात.
ते पण मी तुम्हाला थोडं समजावून सांगणार आहे आता. तर पहिल्यांदा सत्ययुग आलं, नंतर आलं द्वापारयुग, त्रेतायुग, नंतर आलं द्वापारयुग, नंतर आलं कलियुग. आणि कलियुग आल्यानंतर पुन्हा काय येतं? बोला की. सत्ययुग. पुन्हा त्रेता, नंतर द्वापार, नंतर 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 पाठ झालं तुमचं. चार म्हणजे कन्फ्युजन नाही. सत्ययुग झालं की त्रेताच येणार. तर अशा प्रकारे हे चतुर्युग असतं. आणि याचा कालावधी सगळ्यांना माहिती आहे. 4,00,000 किती 32,000 वर्ष. त्याच्यात डबल केलं की 8,64,000 वर्षाचं द्वापार युग आहे. त्यात अजून 4,32,000 ऍड केले की जे काही येईल ते 12,00,000 काय होईल ते काय त्रेतायुग. त्यात परत 4,32,000 ऍड केले की सत्ययुग. म्हणजे हा कालावधी आहे 4 युगाचा. लाखो वर्षांचा कालावधी, जवळपास 43 लाख वर्षांचे एक चतुर्युग आहे. आणि असं एक चतुर्युग असतं, परत त्यात तेवढंच चतुर्युग दुसरं येतं, पुन्हा एक असा बंडल आहे हा 4 युगाचा, असा 71 वेळा फिरतो. हा 71 वेळा फिरल्यानंतर त्याला एक मन्वंतर म्हणायचं. एक मन्वंतर, एक मनू. एक मनू. असे 14 मनू येतात ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये. आणि असं ब्रह्माजी जिवंत राहतात 108 वर्ष. आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे सगळे, की ब्रह्माजीचं आयुष्यमान किती आहे. करोडो करोडो वर्षांचं आयुष्यमान ब्रह्माजीचं आहे. म्हणून मला थोडं लक्ष द्या, हे समजणार नाही काय. म्हणून हे जे जगन्नाथ आहेत यांचं प्राकट्य असं आहे की सुरुवातीला ही जेव्हा सृष्टी निर्माण झाली आणि जेव्हा सत्ययुग सुरू झालं, तर त्यावेळेला एक राजा होऊन गेला अवंतिकापुरीमध्ये. अवंतिका धाम की म्हणजेच सध्याचं उज्जैन क्षेत्र. त्या उज्जैन क्षेत्रामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं राजा इंद्रदुम्न. हा राजा इंद्रदुम्न याचा एक ब्राह्मण होता त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या दरबारामध्ये. त्या ब्राह्मणाने एकदा सांगितलं की आपण इथं पृथ्वीवरती आलेला आहे, पण भगवंताचं दर्शन आपल्याला जर घ्यायचं असेल तर म्हणे समुद्राच्या कडेला एक महासमुद्र आहे, आणि त्या समुद्राच्या कडेला एक भगवंत राहतात एका पर्वतावरती. त्या पर्वताचं नाव आहे नीलाचल पर्वत. आणि या नीलाचल पर्वतावरती एक भगवंत राहतात. त्या भगवंताचं नाव आहे नीलमाधव भगवान की. हे भगवंत नीलमाधव भगवंत राहतात त्या पर्वतावरती. नील म्हणजे निळा, माधव म्हणजे श्रीकृष्ण. आणि त्या भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणे. ते भगवंत प्रकट आहेत, प्रकट तिथे त्या पर्वतावरती आजही आहेत ते भगवंत, असं त्या राजाला सांगितलं. आता लिंक लक्षात घ्या. हे सुरू झालं इंद्रदुम्न राजापासून. आता ते सुरू होणार 1 तासभर. आणि मग इंद्रदुम्न राजाला इच्छा झाली. कथा ऐकली की इच्छा होते. तुमची सुद्धा आता प्रवचन संपलं की इच्छा होणार की आपण सुद्धा जगन्नाथपूरला जावं. जे येणार नाहीत त्यांना सुद्धा कसं तरी वाटणार की आम्हाला पण जायला पाहिजे. ज्यांचं म्हणजे लगेच इच्छा तयार होणार. बघा तुम्ही प्रवचन झाल्यानंतर, बाजारे प्रभू प्रवचन होईपर्यंत थांबा. मग जगन्नाथपुरीमध्ये एकदा गेलं पाहिजे. तेव्हा जगन्नाथपुरी म्हणत नव्हतं त्याला. त्याला काय म्हणायचे? नीलाचल पर्वत. या पर्वतावर एकदा गेलं पाहिजे आणि भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, अशी इच्छा. कथा ऐकली की कथेचा उद्देशच तो आहे हो, की मनात इच्छा निर्माण व्हायला पाहिजे जाण्यासाठी. त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की जायला पाहिजे, भगवंताला पाहायला पाहिजे. किती सुंदर आहेत भगवंत, प्रकट अवस्थेमध्ये आहेत. मग असं म्हणल्यानंतर तो ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाचा एक मित्र होता, तर विद्यापती नावाचा. तर तोही ब्राह्मण होता. तर हे विद्यापती ब्राह्मण आहे. तो म्हटला ह्याला पाठवा म्हणे, हा हुशार आहे, हा शोध लावेल म्हणे की नेमकं कुठं आहे भगवंत, कसे आहे भगवंत. तर ते कुणालाच माहीत नव्हतं. त्या पर्वतावर भगवंत राहतात हे कुणालाही माहीत नव्हतं. ते फक्त काही आदिवासी लोकांना माहित होतं. ते जंगलामध्ये का डोंगरावर समुद्राच्या कडेला, कुणालाच माहित नाही ते भगवंत कुठे आहे. मग त्याला शोधायला पाठवलं. कोणाला? विद्यापतीला. विद्यापती नावाचा हा ब्राह्मण गेला शोधायला. तो हुशार होता. मग हा ब्राह्मण गेल्यानंतर या ब्राह्मणाने पहिल्यांदा पोहोचला तो भुवनेश्वर मध्ये.
तर भुवनेश्वर मध्ये एक मंदिर आहे, आपण तिकडे जाणार आहोत, लिंगराज महादेव. तर हे लिंगराज महादेव आहेत, तिथे पोहोचला आणि महादेवांना त्यांनी प्रार्थना केली की म्हणले काय सगळं हे जंगलच आहे म्हणले, इकडं कुठं ते नीलमाधव भगवंत आहेत, आम्हाला काही समजेल का हो? ते म्हणले, महादेव म्हणले मी तुला मदत करू शकतो. हे महादेव, ते लिंगराज मंदिर सुद्धा फार प्रसिद्ध मंदिर आहे, की हरिहर क्षेत्र म्हटलं त्याला. तर महादेवानी त्याला मदत केली असंही म्हणतात. आणि मग हा गेला. गेल्यानंतर त्या डोंगराच्या पायथ्याला एक त्याला घर दिसलं, हा, ज्या ठिकाणी त्यांनी प्यायला पाणी मागितलं. म्हणले मी फार लांबून आलोय म्हणले, आणि मला प्यायला पाणी मिळेल का? तर ते म्हणले हा ठीक आहे, पाणी दिलं त्याने. तर ते घर होतं विश्ववसू नावाच्या व्यक्तीचं. ही नावं सुद्धा लक्षात ठेवली पाहिजेत आपण. हे विश्ववसू नावाचा एक व्यक्ती होता, आणि या व्यक्तीने तो शबर जातीचा होता. शबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शबरी माहिती आहे, शबरी. तर शबरीचं नाव वेगळं होतं आधी, तर तिला शबरी जातीवरूनच नाव पडायचं, पूर्वी जातीवरूनच नाव पडलं. हे शबर जात म्हणजे आदिवासी पण म्हणता येत नाही. आदिवासीमध्ये सुद्धा खालच्या स्तराचे लोक, जे डुकराची शिकार करतात फक्त, तर असे लोक, किंवा डुकर पाळतात, असे लोकांना शबर म्हटलं जातं, डुकर पाळणारे लोक. तर आता आपल्याकडे डुक्कर पाळणारे लोक म्हणजे एकदम खालच्या स्तराची लोक म्हणले जाऊ शकतात. मग हे शबर जे आहेत, मग हा ब्राह्मण त्यांच्या घरचं पाणी पिला, आणि मग याला एकदा असं झालं की ते म्हणले कुठून आलाय काय? म्हणले मी अशा अशा उज्जैन नगरीमधून आलेलो आहे, आणि मला त्या नीलमाधव भगवंताचं दर्शन करायचं आहे म्हटले, त्या डोंगरावर जे आहेत ते. म्हणले सगळ्यांसाठी नाही म्हणले, ते स्पेशल भगवंत आहेत म्हणले, त्यांचं दर्शन कोणासाठी पण नाही म्हणले. आणि ते पुजारी होते त्या भगवंताचे. हे जे शबर आहेत, हे शबर त्याचे पुजारी होते. कोणाचे? त्या डोंगरावर राहणाऱ्या भगवंताचे. भगवंत अशा व्यक्तीकडून, एवढ्या खालच्या जातीतल्या व्यक्तीकडनं सेवा करून घेत होते. आणि मग ते म्हटले मी नाही म्हटले सांगणार तुला पत्ता वगैरे काय, म्हणले कुठं आहेत ते भगवंत. ते भगवंत बोलायचे त्याच्याशी, नीलमाधव भगवंत. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा तो म्हटलं की नाही नाही, मला कसल्याही परिस्थितीमध्ये मला दर्शन करायचं आहे म्हणले यांचं. ते म्हणले मी तुला दर्शन करण्यासाठी, काही ठिकाणी म्हणतात की त्याने आट घातली. त्याची एक मुलगी होती त्या विश्ववसूची, ललिता. त्या ललिताशी लग्न करायला लावलं त्याने. हा, ललिताशी लग्न केलं. मग जावाई झाले की रे, मग जावायचा हट्ट पुरवाच लागेल आता. म्हणून याने शबर जातीच्या मुलीशी लग्न केलं या ब्राह्मणाने, त्या भगवंता शोध लावण्यासाठी. आणि मग ते शोध लावण्यासाठी त्याचे लग्न केल्यानंतर ती मुलगी म्हणायची, अहो यांना फार इच्छा आहे त्या भगवंताचं दर्शन करायची, त्या नीलमाधवाचं दर्शन करायची, यांना एकदा डोंगरावरती घेऊन जावा की. ते म्हणजे नाही नाही नाही, तिथं मी कुणाला सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही म्हणले, मी आणि भगवंत. म्हणजे बघा, ते कुणालाच माहित नाही का, त्याचं कारण मी पुढे सांगणार आहे. साक्षात भगवंत वैकुंठ सोडून तिथं आले होते त्या पर्वतावरती, आणि देवी देवता स्वर्गातले इंद्र, चंद्र, वरुण, गंधर्व सगळे, ब्रह्माजी रोज तिथं यायची पूजा करायला, दर्शन करायला भगवंताचं. एवढं ते महान क्षेत्र आहे म्हणले, त्या ठिकाणी मी कोणालाही घेऊन जाणार नाही म्हटले. असं म्हणल्यानंतर नीलमाधव भगवंताचं दर्शन कसं होणार, कसं होणार? मग त्या मुलीच्या प्रेमासाठी आणि जावायच्या हट्टासाठी ते म्हणले ठीक आहे म्हणले, मी तुम्हाला घेऊन जातो या भगवंताच्या डोंगरावरती, पण मी सांगेल त्या पद्धतीनंच तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल म्हणले. मी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधणार म्हणले, आणि तुम्हाला घेऊन जाणार म्हणले. मग त्याने काय केलं, त्या विद्यापतीच्या डोळ्यावर, आपल्या जावयाच्या डोळ्यावर पट्टी बांधली, आणि पट्टी बांधून काय केलं, घेऊन गेले ते त्या डोंगरावरती. पण जावाई बी हुशार होता. जावाईने काय केलं, दोन असे पोटरी बांधली असं कापड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय केलं, मोहरी घेतली, मोहरी. हा, मोहरी घेतली आणि दोन अशा पिशव्यामध्ये भरली, आणि असं कमरेला बांधलं इकडे साईडला. आणि जसं तो जायचा, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली होती, त्याला हाताला धरून वरती डोंगरावरती नेलं. आणि त्या ठिकाणी काय झालं, त्याच्या त्या पिशव्यामधून काय व्हायचं, ती मोहरी जी आहे
ती मोहरी खाली सांडायची. थोडं थोडं होल मारलं होतं त्याला, थोडं थोडं होल मारलं होतं. आणि असं करत 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 वरती गेले. आणि त्या मोहरी, पाऊस पडल्यानंतर त्या मोहरीची झाडं उगवली तिथे. बरोबर कळालं की रस्ता कुठला आहे, तिकडे जायचा त्या पर्वतावरती. आणि मग ते नीलाचल पर्वतावरती पोहोचले. फार मोठी कथा आहे पण मी थोडक्यात सांगतो. नीलाचल पर्वतावरती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याने डोळ्याची पट्टी काढली. अशी डोळ्याची पट्टी काढली आणि त्या भगवंताचं दर्शन त्यांना झालं. त्या जावयाला, विद्यापतीला दर्शन झालं. आणि ते सुंदर भगवंताचं रूप पाहून इतका आनंद झाला त्याला, इतका आनंद झाला की सांगता सोय नाही. म्हणले काय आहे भगवंत, इतके सुंदर भगवंत, साक्षात भगवंत विग्रह रूपामध्ये होते. पण तिथे प्रकट अवस्थेमध्ये काही विग्रह असतात बघा. आपण मूर्ती स्थापन करतो की नाही, तर मूर्ती स्थापन केल्यानंतर काय भगवंत येतील असं नाही मूर्तीमध्ये. त्यासाठी प्राणप्रतिष्ठापना करावी लागते. भाव पण असावा लागतो. नुसता विधी करून पण भगवंत येत नाही, मंत्रोच्चारण करून पण भगवंत येत नाही. मग भगवंताची प्राणप्रतिष्ठा, भगवंत कधी कधी येतात मूर्तीमध्ये, हे थोडस थोडस जाणून घ्यायला पाहिजे. एक तर विधिवत एखाद्या शुद्ध भक्ताने, महान संतांनी जर त्या मूर्तीची स्थापना केली तर त्यामध्ये भगवंत येतात. त्या मूर्तीमध्ये, ते दगडाचीच मूर्ती असते, त्याला मूर्ती म्हणतात. पण जेव्हा स्थापना होते त्याला काय म्हणतात, भगवंत म्हणतात किंवा विग्रह म्हणतात, भगवंत म्हणतात. दुसरं भगवंत कधी येतात, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये भगवंत कधी येतात, तर एखाद्याने समजा विधिवत काही स्थापना केली नाही, पण महान व्यक्ती आहे, त्याच्या मनामध्ये भगवंताशी विशेष प्रेम आहे, महान संत आहेत, तर त्या संतांनी एखाद्या मूर्तीला प्रणाम जरी केला तरी भगवंताला त्यात यावं लागतं. म्हणजे इतकी शक्ती त्या संतांमध्ये असते. तुम्हाला माहिती आहे, माळशिरसमध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे स्टँडवरती. तुम्ही कधी गेला तर दर्शन करा कामानिमित्त. तर ते मारुतीचं मंदिर आहे, तसं स्थापनाच केलेलं मंदिर होतं. ते कोणीतरी स्थापना केली असेल त्या मारुतीच्या मंदिराची. ते काय असं काही प्रकट झाले नव्हते मारुती तिकडे. पण तुकाराम महाराज जेव्हा गेले, रात्री कीर्तन होतं, रात्री 12 वाजले कीर्तन, सगळे लोक निघून गेले कंटाळून. बरोबर आहे. आता मी जर प्रवचन, आता किती वाजले, 7:15 वाजलेले. मी जर 8:15, 9:15, 10:15, लेत लेत तुम्ही 11:15 पर्यंत थांबवा. एवढे थांबणार की नाही माहित नाही, पण 12:15, 1:15 केलं तर कोणी थांबेल का हो? कोणीच थांबणार नाही. भीतीपोटी एखाद दुसरं थांबू शकते, रवी लोचन प्रभू सारखे घाबरून, कृष्णा प्रभू सारखे, ज्यांना मागं पुढं काही नाही. बरोबर आहे की नाही? पण कोणी थांबणार नाही हो इथे. मग एकच माणूस थांबला होता. तो का थांबला होता? कारण तुकाराम महाराज ज्या घोंगड्यावर उभा राहून कीर्तन करत होते, ती घोंगड त्याचं होतं. त्याचा जीव घोंगड्यात अडकलेला. आणि दुसरा व्यक्ती तिथं होता, जय हनुमान. हनुमान महाराज तिकडे होते. म्हणजे हनुमंताला सुद्धा जांभळ्या यायला लागले. आणि आशेच्या उभा राहिलेली मूर्ती होती हनुमंताची. हनुमान महाराज झोपले, आडवी झाली मूर्ती. म्हणजे जेव्हा शुद्ध भक्त येतात भगवंताचे, तेव्हा त्या मूर्तीमध्ये भगवंताला यावं लागतं. एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हे दुसरं सांगितलं मी तुम्हाला. पहिलं, प्राणप्रतिष्ठा, यज्ञ करा, मंत्रोच्चारण करा, विधिवत सगळं करा आणि भगवंताला आव्हान करा त्या दगडाच्या मूर्तीमध्ये, मग भगवंत प्रकट होतात. दुसरं बोला की, शुद्ध संत जर आले तर भगवंताला यावं लागतं तिथे. म्हणून एखाद्या शुद्ध भक्तांना जर बोलवायचं असेल आणि एखाद्या विग्रहाला प्रणाम केला त्यांनी, तर त्या विग्रहाची आपण प्राणप्रतिष्ठा झाल्याप्रमाणे त्याची सेवा अर्चना करायला पाहिजे त्या विग्रहाची. आणि तिसरं, भगवंत कसे प्रकट होतात की एकदा म्हणजे एखादा घटना सांगतो. एक मूर्ती होती विठ्ठल रुक्मिणीची, आणि त्याच्यामध्ये काय आलं, रोज लोक पाया पडायचे. त्याची काही स्थापना नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण कालांतराने काय झालं, अनेक हजारो लोक यायला लागले, परत लाखो यायला लागले, आणि मग रोज दर्शन घ्यायला लागले मूर्तीचं, विठ्ठल रुक्मिणीच्या. आणि लोकांचा भाव असा होता की भगवंत आहे तिथे, मूर्ती आहे म्हणजे. असं लोकांनी पाया पडून 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 सुद्धा लोकांच्या त्या आग्रहा खातर सुद्धा कधी कधी भगवंत प्रकट होतात त्या ठिकाणी. तर ते काही वेगळं नसतात, भगवंताची स्थापना झाल्यासारखंच आहे.
असं आमचे गुरु महाराज सांगितले. तर अशा प्रकारे भगवंत प्रकट होतात. आणि कधी कधी मग भगवंत असेच प्रकट पण होतात, भक्तांच्या प्रेमाखातर पण तयार होतात. जसं वृंदावनमध्ये राधारमण मंदिर आहे, आपल्याला माहिती आहे. तिथे भगवंत एका रात्रीत प्रकट झाले. शाळीग्राम शिला होती, एका रात्रीमध्ये 9 इंची भगवंत आहेत असे. तर रात्रीत प्रकट झाले का? त्या संतांची इच्छा होती भगवंतांना प्रकट करण्याची, तसे प्रकट होतात भगवंत. आणि भगवंत, मग आपली कथा राहील बरं का, असं कुणीकडे तर शिरलं तर दुसरीकडे. तर कथेमध्ये आपण होतो, कुठं होतो? डोळ्याला पट्टी बांधली आणि त्यांना घेऊन गेले डोंगरावरती, नीलाचल डोंगरावरती. आणि डोंगरावरती गेल्यानंतर त्यांची पट्टी काढली, सुंदर भगवंताचं दर्शन झालं. आणि भगवंताच्या पुढे हजारो भोग लावलेले आहेत, 56 भोग नाही. त्यांनी विचारले, कोणी लावले? कारण इथे तर कोणी दिसत नाही म्हणले. 56 भोग बनवायचे म्हणजे मारामारी आपली इथे होते. 100 लोकांना सांगितलं तर 56 भोग बनत नाहीत. एवढे हजारो भोग आणले तिकडे, आणि इथं करायला कोणच नाही म्हणले, तुम्ही एकटेच दिसताय म्हणले. ते म्हणले, इथे काय साधारण माणसाला प्रवेश नाही म्हणले, मला सोडून. इथे माणसं येत नाहीत म्हणले, साक्षात स्वर्गातनं, उच्च लोकातनं देवी देवता ब्रह्माजी येतात म्हणले भोग भोग घेऊन. इकडे लक्ष्मी आहे म्हणले करायला इकडे म्हणले, आणि सगळे भोग लागतात म्हणे भगवंताला. भगवंत हजारो भोग खातायत तिकडे. आणि त्याच्या आधी एक घटना घडलेली खरं तर, की ह्यांना कसं कळलं की लग्न का करावं त्या मुलीशी, ललिताशी. तर हे जे शबर जातीचा माणूस होता, कोण, नाव लक्षात ठेवा, नुसतं माझ्याकडे बघू नका, काय कळणार नाही नंतर परत. विश्ववसू. विश्ववसू जे आहेत, हे विश्ववसूच्या अंगाचा सुगंध यायचा. ही तर डुकर पाळायचा, आणि ज्या अंगाचा सुगंध असा येत होता, हे सुगंध पण आहेत ना, बघा हे सुगंधाचं सुद्धा वर्णन आहे की जो भगवंतांची सेवा करतो प्रामाणिकपणे, भगवंतांचा संग केल्याप्रमाणे आहे. भगवंताची आरती करणं, भगवंताला ड्रेसिंग करणं, भगवंताला हार बनवणं, तर भगवंताचा अंग संग केल्यासारखं आहे ते. आणि त्यामुळे हा भगवंताची सेवा करायचा वरती जाऊन, त्याच्या अंगाचा इतका सुगंध यायचा, इतका सुगंध यायचा की तो दिव्य सुगंध त्याच्या नाकातनं जाईना त्या जावायच्या. त्यांनी तेव्हा विचारलं की म्हणले, तुम्ही हे जे तुमच्या अंगाचा वास येतोय, हा वास कसा काय येतोय? ते म्हटले, मी भगवंताची सेवा करायला जातो म्हणे वरती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, कुठल्या भगवंताची? नीलमाधव भगवान की. नीलमाधवाची सेवा करतो म्हणे. भगवंताची सेवा करून त्यांच्या अंगाचा वास यायचा. वास जात नसतो, विशेष शुद्ध भक्तांचा सुद्धा शरीराचा वास येतो. माहितीये का तुम्हाला? एक वृंदावन मध्ये एक संत होऊन गेले. हे संतांनी शरीर सोडलं. शरीर सोडल्यानंतर त्यांच्या रूम मध्ये जवळजवळ 8 ते 15 दिवस चंदनाचा वास येतो, सुगंध वास येतो सगळा. असा सुगंध कुठल्याही कंपनी परफ्यूम मध्ये भेटत नाही, हा दिव्य सुगंध. कारण ते संत जे आहेत भगवंतांबरोबर बोलायचे, भगवंतांबरोबर ते सेवा करायचे. म्हणजे या सुगंधाचं सुद्धा शास्त्र आहे, लक्षात येते का तुमच्या? सुगंधाचं सुद्धा शास्त्र आहे. म्हणून भगवंतांची सेवा केल्यानंतर कधी कधी तर भगवंताचे गुणच आपल्यामध्ये येतात. देव पहावयासी गेलो, देव होऊन आलो. याचा अर्थ काय? आपण देव नाही बनत, पण भगवंताचे गुण आपल्यामध्ये यायला लागतात हळूहळू. म्हणून हा सुगंधाचं शास्त्र आहे की असं भगवंताच्या आपण चंदन घासलं आणि भगवंताला लावलं थोडस, तर आपल्या हाताचा वास येतो की नाही? येतो की नाही? आपल्या हाताचा वास येतो की नाही? भगवंताला तुळशी पान अर्पण केलं, तुळशीचा थोडासा वास आपल्या हाताला येतो की नाही? आणि म्हणून भगवंताची सेवा केल्यानंतर भगवंतांचे गुण पण आपल्यामध्ये यायला लागतात. भगवंत नाही बनत आपण, पण भगवंताचे गुण यायला लागतात. तर मी काय सांगत होतो, त्यांच्या शरीराचा सुगंध येत होता, त्या विश्ववसूच्या शरीराचा सुगंध यायचा. आणि इतका सुगंध यायचा, त्याच्यावरून त्यांना कळलं की हे पुजारी आहेत म्हणून तिथले. आणि अशा प्रकारे भगवंताचं दर्शन झालं. आणि मग ते विश्ववसू म्हटले, मी जरा थोडी फुलं घेऊन आलो भगवंताच्या सेवेसाठी, तोपर्यंत तुम्ही तो उभा राहा. एवढी संधी त्यांना भेटली भगवंताला बोलण्याची. आणि तो जो दिवस होता, ज्या दिवशी घटना घडली,
तो दिवस काय होता मी सांगणार आहे तुम्हाला. ते म्हणले तुम्ही फुलं आहेत आणेपर्यंत इथं उभं राहा. ते गेले फुलं आणायला आणि हे इथं भगवंताच्या पुढे उभं राहिले आणि भगवंताशी बोलायला लागले. नील माधव भगवंत बोलायला लागले त्या जावयाशी. हम्म त्या विद्यापतीशी बोलायला लागल्यानंतर भगवंत म्हणले आज माझा शेवटचा दिवस आहे. म्हणजे काय झालं? ते म्हटले मी काय करतो, हे जे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे, ब्रह्माजीचं जे आयुष्यमान आहे, निम्मी वर्ष मी नीलमाधव म्हणून राहतो म्हणले आणि निम्मी वर्ष म्हणले मी जगन्नाथ म्हणून राहतो म्हणले. माझी ओळख बदलते म्हणले. तर ब्रह्माजीची 50 वर्ष म्हणजे किती? पटकन सांगतो मी आता, पुन्हा तुम्हाला लक्षात येते बघा. आता कलियुग, मग आधी हे वधवून घेतलं की तुमच्या माहिती. पहिलं सत्य, नंतर त्रेता, नंतर द्वापार, नंतर कलियुग. असे 4ची बंडल किती वेळा फिरवायचे? 71 वेळा, म्हणजे एक मनू होतो. असे परत तिचा ही जी बंडल आहे किती वेळा फिरवायचा? 14 वेळा, 71चा म्हणजे 14 मनू झाले. तेव्हा ब्रह्माजीचा आणि तेवढीच परत रात्र पण. असे ब्रह्माजी 108 वर्ष जगतात. तर ब्रह्माजीला आता निम्मे वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे आता वानप्रस्थ घ्यायला मोकळे झाले. 50 वर्ष होऊन गेले ब्रह्माजीला. आणि ब्रह्माजी जे आहेत म्हणले ब्रह्माजीचं निम्म आयुष्य मी या पर्वतावर राहतो नीलमाधव म्हणून आणि निम्म आयुष्य मी जगन्नाथ म्हणून कार्य करतो म्हणले. आणि त्यामुळे आता तुम्ही आलेला आहे, पण आता हे तुमचं शेवटचंच दर्शन आहे म्हणले. आता मी गुप्त होणार म्हणले आणि पुन्हा जगन्नाथ म्हणून प्रकट होणार आहे म्हटले. असं म्हटले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि ते नील माधव भगवंत गायब झाले. आणि तो पुजारी आला, तो शबर आला, सासरा आला, म्हणले भगवंत कुठे आहे? भगवंत गायब. अरे म्हणले काय अवघड झालं सगळं म्हणले. ते भगवंतच गायब केले, तुला उगाच आणलं वरती म्हणे मी. अशा प्रकारे कथा येते. अशा प्रकारे त्या आता जे काय आपण जाणार आहे त्याचे तुम्हाला तिथे गेल्यानंतर हे सगळ्या कथा आठवतील. जगन्नाथपुरीमध्ये आजही ते आहे, विमल कुंड आहे. तर या कुंडामध्ये त्या विश्ववसूने पाहिलं, सॉरी विद्यापती त्या जावयाने पाहिलं, एक कावळा आला आणि त्या कुंडामध्ये पाणी होतं. ते काही कारणास्तव तो पाणी प्यायला उतरला इथं खाली, पण तिथंच तो मेला. मेला आणि पडला खाली. पाणी प्यायला त्याला खाली यायचं होतं, तर ते खाली त्या झाडावरून पडला त्या कुंडामध्ये. जसा तो कावळा खाली पडला त्या कुंडामध्ये, त्या कावळ्याला चतुर्भुज रूप प्राप्त झालं, 4 हात प्राप्त झाले, सुंदर देह प्राप्त भगवंतासारखा. आणि ते वैकुंठातनं विमान आलं, त्या विमानामध्ये बसलं ते व्यक्ती आणि तो घेऊन गेला. जावायला प्रश्न पडला विद्यापतीला, किती पवित्र कुंड आहे हे विमल कुंड, किती पवित्र आहे. म्हणजे एवढा महिमा आहे की नुसता पाण्याचा स्पर्श झाला तर मुक्त झाला संसारात. किती पवित्र कुंड आहे. आणि मग त्याने काय केलं, ते विचार केला की आपण पण त्या कुंडामध्ये उडी मारू, म्हणले आपण पण मुक्त हो संसारात. तर लगेच विचारायला लागले. त्याला काय आठवलं नाही, माझी बायको आहे काय, राजाने मला सांगितलंय का, मी इकडं आलोय भगवंताला शोधायला आलोय. त्याला काहीच आठवलं नाही. जसं त्याला कळालं की या कुंडामध्ये स्पर्श केला या पाण्याचा की मुक्त होतोय, त्याने पण उडी मारायला सुरू केली. जशी उडी मारणार इतक्यात आकाशवाणी झाली, अरे विद्यापती काय करतोयस तू? तू कुठल्या कामासाठी आलायस? तुला राजाने पाठवलंय मला शोधण्यासाठी. तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय तुझी मुक्ती नाही म्हणले. त्यामुळे तू काय उडी मारू नको या कुंडामध्ये. आजही जगन्नाथपूरला तुम्ही गेला, मंदिराच्या साईडला ते कुंड आहे, विमल कुंड आहे. तर त्यामध्ये ती घटना सांगितली जाते. तर अशा प्रकारे विद्यापतीने पाहिलं, हे भगवंताचं ऐश्वर पाहिलं. आणि मग तो बिचारा आला, माघारी आला. मग आल्यानंतर असं वर्णन आहे की त्या सासऱ्याने दाव्याने बांधून ठेवलं त्याला झाडाचं. म्हणले तुला माहित झाले आता भगवंताचं स्थान कुठे आहे, सगळ्या जगाला सांगशील म्हणले तू जाऊन, इथं भगवंत आहे तिथे भगवंत आहे म्हणून त्या झाडाला बांधून ठेवलं. नंतर मुलगी फार रडायला लागली, अहो आमच्या ह्यांना कशाला बांधले हो तुम्ही झाडाला. मग मुलीच्या प्रेमाखातर परत सोडून दिलं, असंही वर्णन आहे शास्त्रामध्ये. मग सोडून दिल्यानंतर हे विद्यापती जे आहेत, हे विद्यापती गेले कुठं? राजाकडे. कुठं?
उज्जैनला. उज्जैनला गेले. बऱ्याच जणांचं लक्ष नाही, आणि लक्ष दिलं तरी पण कळत नाही. आता काय करायचं? कथाच अशी आहे, तरी लक्ष दिलं तरी कळत नाही, बिरबिरते. तर असू द्या, वयामानानुसार होत असते. हे गेला उज्जैनला, आणि उज्जैनला गेल्यानंतर राजाला सगळं वृत्तांत सांगितला की असे असे भगवंत आहेत, इतके सुंदर भगवंत आहेत, आणि मी त्यांचा शोध लावून आलोय. राजाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. राजा म्हणले, आता एका क्षणाचाही विलंब व्हायला नको. इंद्रद्युम्न राजा म्हणला, गाड्या तयार करा, घोड्या गाड्या तयार करा, सगळं लवाजमा घ्या, आणि भगवंताला भेटायला जायचंय म्हणल्यात आपल्याला. त्याने ऐकून पण घेतलं नाही पुढचं. भगवंत आहेत, शोध लावलाय म्हणलं की चल म्हणले लगेच. त्या ठिकाणाकडे ते निघाले, आणि मग तो राजा सगळा लवाजमा घेऊन इकडे आला, त्या पर्वताकडे आला. पण त्या पर्वतावरती ते भगवंतच नव्हते ना तिथे. आता काय करणार? राजा फार नाराज झाला. म्हणजे भगवंत नाही तर मी आता इथे येऊन तरी माझा काय फायदा झाला, किंवा, आणि तो आता माघारी पण जायला तयार नाही राजा. इतक्यात राजाला स्वप्न आलं, आणि स्वप्नामध्ये भगवंत आले, आणि भगवंताने त्या राजाला, इंद्रद्युम्नला स्वप्नामध्ये सांगितलं, या समुद्राच्या कडेला एक वन आहे, त्या वनामध्ये एक झाड आहे, आणि त्या झाडावरती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चिन्ह आहेत म्हणले. ते झाड घ्या, ते झाड तोडा, आणि त्या झाडापासून मी प्रकट होईल म्हणे, त्यापासून एक मूर्ती तयार करा, आणि मी प्रकट होईल म्हणे. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तर आज सुद्धा असंच घडतं जगन्नाथपुरीमध्ये. तर आषाढ महिन्यामध्ये, माझ्या लक्षात नाही कोणती तिथी येते, जर रथयात्रा काहीतरी आषाढ मध्ये आली तर असं काहीतरी आहे. दर 15-16 वर्षांनी नवकलेवर कार्यक्रम होतो, नवकलेवर. त्यावेळेला आज पण जगन्नाथपुरीमध्ये ते भगवंत स्वप्नात येतात पुजाऱ्याच्या, आणि ते सांगतात की अमक्या अमक्या ठिकाणी जावा, अमका अमका झाड आहे, आणि त्या झाडावर चिन्ह आहेत, आणि ते झाड तोडून आणा, आणि त्याच्यापासूनच ते भगवंताला बनवतात. आज पण असं असतं. तर ते जर आता 2036ला होणार आहे नवकलेवर. आपण जगलो वाचलो तर आपल्याला लक्षात येईल. ते आता झालं, 2015ला झालं, 2015ला झालं ते नवकलेवर, 15ला झालं बहुतेक. तर जगन्नाथांची मूर्ती बदलली जाते. पण हा एक मोठा विधी आहे जगन्नाथपुरीमध्ये. मग हे जगन्नाथ जे आहेत, हे जगन्नाथ जेव्हा प्रकट झालेले आहे तिकडे, तर या जगन्नाथपुरीमध्ये कसे प्रकट झाले जगन्नाथ, हे विश्व स्वप्नात आले, आणि इंद्रद्युम्न राजाला सांगितलं, हे राजा, त्या जंगलामध्ये जा, हे लाकूड घे, आणि त्याच्यापासून मी बनेल. आणि मग ते म्हणले ठीक आहे. त्या जंगलामध्ये गेले ते, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ते लाकूड पण त्यांनी बघितलं, सगळं झालं. पण करणार कोण मूर्ती तयार? मूर्ती करायला कोण पाहिजे? सुतार पाहिजे की नाही? लाकूड आहे म्हणून सुतार पाहिजे. लाकडापासून मूर्ती बनवायची म्हणल्यानंतर ह्या सर्व विश्वाची, ब्रह्मांडाची निर्मिती करायचं काम विश्वकर्माला दिलेलं आहे. मग ते मूर्ती बनवायची होती त्या लाकडापासून. मग त्याने काय केलं, त्या लाकडापासून मूर्ती बनवण्यासाठी ते बरेच सुतार बोलवले. पण ते सुतार बनायचे, आम्हाला नाही जमणार म्हणायचे लाकडापासून मूर्ती बनवायला. आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, छणी घेऊन यायचं, कोणी हातोडी घेऊन यायचं, कोणी करवत घेऊन यायचं, त्या लाकडाला लागलं स्पर्श तुटून पडायचं सगळं, आणि ती मूर्तीच बनेना. मग काय झालं, शेवटी एक व्यक्ती आला, एक अतिशय गरीब, कपडे फाटलेले, आणि तो म्हणला, मी बनवतो मूर्ती. ते म्हणले, तुला जमेल? हो जमेल म्हणे, पण माझी एक अट आहे म्हणले. काय अट आहे? की मी मूर्ती बनवतो, पण मला कुणीही विचारायचं नाही 21 दिवस. तर 21 दिवस मला लागतील मूर्ती बनवायला, एका खोलीमध्ये बंद, आणि मला कुणीही विचारायचं नाही. तुम्ही बाहेर कीर्तन करायचं, मी आतमध्ये माझं काम करणार, आणि 21 दिवसानंतर मी तुम्हाला मूर्ती देणार म्हणे बनवून. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आतमधनं, आणि आतमध्ये त्यांनी मूर्ती बनवायला लागले. आणि मूर्ती बनवायला लागल्यानंतर ठक 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 आवाज येतो की नाही, छन्नीचा, हातोड्याचा आवाज यायचा, आणि बाहेर कीर्तन चालू होतं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम.
आणि हे कीर्तन चालू होतं आणि या कीर्तनामध्ये झालं असं की 14 दिवस पूर्ण झाले. त्याच्यातले 14 दिवस पूर्ण झाले, राहिले किती? 6 दिवस अजून बाकी होते. किती? 7 दिवस बाकी होते. मग 7 दिवस बाकी आहेत म्हणल्यानंतर अचानक त्या राजाची बायको होती, तिचं नाव होतं गुंडीच्या. त्या इंद्रदुम्न महाराजांची बायको होती, पत्नी होती. ती गुंडीच्या म्हटली, अहो म्हणले आतनं आवाज येणं झालाय म्हणले. आतनं तर राजा जरी असला तरी ऐकावंच लागतंय बायकोच. राजा असला म्हणून काय झालं? बायकांमुळे भरपूर घात झालेले आहेत, सावधान. तर काय केलंय, ती बायकोच ऐकलं तिने. म्हणजे आतनं आवाज येणं झालाय म्हणले. काय सांगितलं होतं? 21 दिवस दरवाजा उघडायचा नाही. मग त्यांनी दरवाजा बायकोच्या सांगण्यावरून कीर्तन थांबवलं आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडला आणि आतमध्ये बघतायत की लाकडाचा गोंडका आहे आणि त्याला असे अर्धेच हात आहेत, पाय तर अजून काढलेच नाहीत, नुसतंच तोंड असं थोडस आकार आलाय, थोडस हात काढलेत, खाली पाय पण नाहीत. आणि ती लाकडाचा उंडका त्यांना दिसला आतमध्ये. तर ते 3 लाकडाची उंडकी, एक दुसरा एक उंडका दिसला त्यांना. म्हणले हे काय झालं म्हटलंय. आणि तो सुतार कुठे आहे? सुतारच नाही आतमध्ये. बायको म्हणली होती 14 दिवस झालं काही खाल्लं नाही, पाणी पण पिलं नाही, मेला असं म्हणले. उघडा दरवाजा. डोकं लावलं जरा, अध्यात्मामध्ये असं डोकं लावायचं नाही. आणि मग काय झालं, तो सुतार गायब, ती मूर्ती अर्धीच राहिली. राजाला रडायला यायला लागलं, एवढ्या कष्टानं मी माझं राज्य सोडून मी इकडे आलो आणि काय घडलं इथे. हे सुतार गायब आणि हे मूर्ती अर्धीच राहिली. भगवंतानी तर सांगितलं होतं मूर्ती बनणार म्हणून. राजाला इतकं रडायला लागलं. इतक्यात नारद मुनी प्रकट झाले तिकडे. सत्ययुगातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. नारायण नारायण म्हणले, राजा काही तू घाबरू नकोस म्हणले. कलियुगामध्ये भगवंत याच रूपामध्ये प्रकट होणार आहेत म्हणजे, अर्धवट रूपामध्ये प्रकट होणार आहेत म्हणले. आणि हे जे रूप आहे हे अर्धवट रूप, ते कोणाचं आहे? जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी की. ते अर्ध रूप जे आहे ना, ते असंच आहे म्हणले. भगवंताचं स्वरूपच असं आहे म्हटले. त्यांना हात नाही, त्यांना पाय नाही, चेहरा पण असंच आहे. तर म्हणले हे स्वरूप आहे म्हणे भगवंताचं, असं त्याने सांगितलं. आणि मग राजाला आनंद झाला. आणि तू काय कर म्हणले, याची आता स्थापना कर म्हणले. हे कलियुगातली विशेष देवता आहे म्हणे, त्याची स्थापना कर म्हणले. आता या समुद्राच्या कडेला मंदिर बांध म्हणले मोठं, आणि या मंदिरामध्ये यांची स्थापना कर म्हणले, या मूर्त्यांची. त्या अर्ध्याच मूर्ती अशा ते घेऊन आले आणि घेऊन त्या मंदिरामध्ये त्यांनी स्थापना करायचं ठरवलं. मग स्थापना करायची तर राजाने इतकं मोठं मंदिर बांधलं, इतकं मोठं मंदिर बांधलं. आज जरी तुम्ही जगन्नाथपूरला गेला, फार मोठं मंदिर आहे. तर त्या काळामध्ये राजाने बांधलेलं मंदिर किती मोठं असेल, आहे की नाही. तर त्या मंदिरामध्ये त्या जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची स्थापना करायची. मग राजाने विचार केला, म्हटले आपण काय करू, स्थापना करायला कोण पाहिजे, चांगला ब्राह्मण पाहिजे की नाही. म्हणले 1 नंबरचा ब्राह्मण बोलवू म्हणले. इथं ब्राह्मण काय आता एवढं खास वाटत नाहीत, ब्रह्माजीलाच बोलवू म्हणले स्थापना करायला. ब्रह्माजीला बोलवायला ब्रह्मलोकामध्ये जावं लागेल ना. आता ब्रह्मलोक वर आहे, आणि जसं जसं वर जाईल तसं वेळ माहितीये की नाही तुम्हाला वाढत जाते. आपल्या इथला 6 महिने म्हणजे स्वर्गातला 1 दिवस, आणि आपल्या इथले पुढचे 6 महिने म्हणजे 1 रात्र. म्हणजे आपल्या इथं 1 वर्ष पूर्ण झालं तर स्वर्गामध्ये 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण होते फक्त. एवढं मोठं कालावधी आहे त्यांचा. मग त्याच्या वरती, स्वर्गाच्या वर सगळ्यात वरती ब्रह्मलोक आहे. मग जेव्हा हा ब्रह्मलोकामध्ये गेला, जाऊ शकत होते पूर्वी लोक असे मंत्राच्या साधनेच्या बळावरती, योग शक्तीच्या बळावरती. आता आपल्याला इथं वृंदावनला किंवा जगन्नाथपूरला जायला होणं झाले. आपली शक्तीच तेवढी आहे. ट्रेन न सुद्धा जाणं होईना झाले आपल्याला, तिथली एवढी आपली शक्ती आहे. पूर्वी लोक या ग्रहावरनं, अर्जुन गेला होता स्वर्गामध्ये युद्ध लढायला. अर्जुन गेला होता, आठवतंय का तुम्हाला?
स्वर्गामध्ये अर्जुनाने युद्ध केलं. कोणी बोलवलं होतं? इंद्राने बोलवलं होतं. ते संग्राम सुरू होता ना तेव्हा. आणि दुसरं जे आहे कोण? दशरथ महाराज. रामायणामध्ये ऐकताय का नाही तुम्ही? स्वर्गामध्ये गेले होते युद्ध खेळायला. पूर्वी जात होते लोक, पूर्वी दुसऱ्या ग्रहावर जाऊन माघार येत होते. पण ते वेगळं लीला आहे त्याची. तुम्हाला सांगतो मी काय घटना घडली. हे गेले ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्माजीचं आयुष्य मगाशी मी तुम्हाला सांगितलं किती, सांगताच येत नाही आपल्याला. एवढं मोठं आयुष्य आहे. करोडो 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 वर्ष जरी आपली गेली तरी ब्रह्माचा एक दिवस होत नाही. मग ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर तिथला वेळ वेगळा आहे ब्रह्मलोकातला. हा वरती गेला आणि वरती जाऊन खाली माघारी येऊस तर या पृथ्वीवरती सगळं बदललं होतं. युग ना युग लोटली होती. असे सत्ययुग, द्वापारयुग, कलियुग कित्येक येऊन गेले. नुसतं ब्रह्माजीच्या लोकातनं जाऊन खाली यायला करोडो युग होऊन गेले पृथ्वीवरती. विचार करा तुम्ही. लक्षात येते का तुमच्या? मग खाली सगळंच बदललं इकडं. ती मोठी कथा मी सांगणार नाही तुम्हाला, पण ते खाली आले. तिथं राजा वेगळाच होता त्या जगन्नाथपुरीमध्ये. त्या नील माधव तिकडं राजा वेगळाच होता. ते म्हणले मी राजा इथला. तिथे एक राजा होता, गल माधव नावाचा राजा होता तेव्हा. ते म्हणले कोण आहे तू? ते म्हणले मी इंद्रदुम्न राजा आहे म्हणले, आणि मी मंदिर बांधले म्हणले. ते म्हणले कुठलं मंदिर आणि काय, कोण आहेस म्हणले तू, तुला ओळखत पण नाही कोणी म्हणले. मा कुठे इतिहासात नाव आहे का म्हणले बघ तुझं. करोडो करोडो वर्ष झाले ते. मग असं झाल्यानंतर बरीच मोठी कथा आहे. ते कावळा असतो, तो कावळा बोलायला लागतो वगैरे वगैरे वगैरे. तो सांगतो की हा राजा इंद्रदुम्न आहे. करोडो वर्षापूर्वी अशी घटना घडली होती सत्ययुगामध्ये. तो ब्रह्माजीला इन्व्हिटेशन द्यायला गेलता मंदिर उद्घाटनाचं. ती आता माघारी आलाय. ते असं सगळं झालं, कथा झाली. आणि अशा प्रकारे हे जगन्नाथ भगवंत. मग नंतर ब्रह्माजी पण आले. ब्रह्माजी आले, नारद आले. आरती करे ना ब्रह्मा आदी देव गणे. आपण म्हणतोय नाही आरती, गौर आरतीमध्ये. तर ते ब्रह्माजी नारदजी आले खाली. त्या जगन्नाथाची स्थापना झाली, ब्रह्माच्या हस्ते स्थापना झाली. आणि त्यांनी आरती केली. ब्रह्माजींनी पहिली आरती केली त्या जगन्नाथांची. असं म्हणलं जसं की जगन्नाथ 6 फुटाचे, सुभद्रा 5 फुटाची, आणि बलदेव पुन्हा 6 फुटाचे, आणि एक सुदर्शन चक्र त्याचं पण तिथं आहे, ते पण एक 6 फुटाचे स्थापना केली. आणि अशा प्रकारे जगन्नाथपुरी धामाची स्थापना झाली. जगन्नाथपुरी धाम की. आणि जगन्नाथ बी आले तिकडं. जगन्नाथ पण प्रकट झाले तिकडं. आता भगवंत प्रकट झाले कशाच्या रूपामध्ये? लाकडाच्या रूपात. लाकडाचे विग्रह नसतात, पण लाकडाचे विग्रह, लाकडाच्या मूर्त्या. हे लाकडाचे भगवंत जगन्नाथ प्रकट झाले. हे कलियुगासाठी आहे. प्रत्येक युगासाठी एक धाम आहे. सत्ययुगासाठी जे धाम आहे त्याचं नाव आहे बद्रीनाथ धाम की. वरती आहे बद्री केदार, बद्रीनाथ. नारायण, नर नारायण रूपामध्ये तपस्या करतात भगवंत बद्रीनाथ मध्ये. त्रेतायुगामध्ये एक स्थान सांगितलेलं आहे, रामेश्वर धाम की. प्रभू रामचंद्राने रामनाथांची स्थापना केली, ते रामेश्वर धाम. आणि वैष्णव भक्तांसाठी श्रीरंगम असं म्हटलं. श्रीरंगम धाम आहे, हे 4 धाम पैकीच एक आहे. वैष्णव लोक त्याला मानतात, शैव लोक रामेश्वरमला मानतात. तर हे रामेश्वर जे धाम आहे हे त्रेतायुगाचं धाम आहे. आणि नंतर कोणतं युग येतं? द्वापार युग. द्वापार युगामध्ये द्वारका धाम की. हे द्वारका धाम आहे. हे द्वारकाला गेलं पाहिजे. ते द्वारकेची, द्वापार युगाची अधिष्ठात्री देवता ते तिकडं आहे. द्वारकाधीश भगवंत आहेत. मग त्या युगातल्या लोकांनी एकदा तरी द्वारकेला गेलं पाहिजे. तसं कलियुगामध्ये तुम्ही कुठं जा किंवा न जा, पण जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे. पण बाजारी आता तिकीट संपलेले आहे. आता मी काही करू शकत नाही. तुम्हाला मी आधीच विचारलं होतं. तर आता काय करू शकत नाही मी, माफ करा. तर जगन्नाथपुरीला एकदा तरी गेलं पाहिजे जे कलियुगात जन्माला आलेले आहे. कारण कलियुगामध्ये जन्माला आला आणि जगन्नाथाचं दर्शन नाही घेतलं तर मुक्त होत नाही असं म्हणतात संसारातून. कारण मुक्ती प्रदाता जगन्नाथच आहे. हे जगन्नाथ इतके स्वयं भगवंत आजही लीला करतात जगन्नाथपुरीमध्ये.
तर कशा प्रकारे, आता एक कथा सांगितली मी तुम्हाला या राजा इंद्रद्युम्नाची, की भगवंत आणि जगन्नाथपुरी धाम कसं तयार झालं हे सांगितलं. पण आता 5,000 वर्षापूर्वी, आता जस्ट, तर त्यावेळेला काय घटना घडली हे सुद्धा थोडं ऐकलं पाहिजे आपण, की भगवंत कसे काय, हे काय स्वरूप आहे भगवंताचं काय. एकदा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले आणि गोकुळातून भगवंत परत वृंदावनला गेले. भगवंतांनी लीला केली. त्यानंतर थोडेसे मोठे झाले भगवंत, मथुरेला गेले, कंसाचा वध केला आणि भगवंत मथुरेवरून द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी किती विवाह केले? हा, ध्यानात नाही तुमच्या? 16,108. 108 लग्न केली भगवंताने. म्हणजे भगवंत बायका आहेत, पत्नी आहेत, या सगळ्यांना भगवंतांविषयी ऐकायचं होतं. आता आपला पती आहे तर पतीचं, त्यांचं गाव कुठलं, बालपण कसं गेलं, वगैरे वगैरे. आणि ऐकलं होतं की बऱ्याच साधू संतांकडनं भगवंत काय काय चोरी करून खायचे, कुठं काय करायचे, बरंच काय ऐकलं होतं. मग ते द्वारकेमध्ये काय राजा होते, मुकुट घातलाय सोन्याचा, मोरपंख नाही, काय नाही, मुकुट घातलाय सोन्याचा, बासरी पण नाहीये भगवंताकडे. भगवंत थोडे असेच, पण एवढे नटखट होते का आमचे हे, अशा खोड्या करायची लहानपणी दुसऱ्याच्या घरी चोरून. तर आश्चर्यच वाटायचं बायकांना त्या, की आमचे हे एवढे नटखट होते लहानपणी. म्हणजे थोडं आमच्या ह्यांच्याबद्दल सांगता का थोडस. कोणाला विचारायचं? सासूला. दुसरं कोणाला विचारणार? लहानपणी काय केलं आईलाच माहित असते. लेकरांनी काय केलं ते आईलाच माहित आहे. मग ते म्हणले रोहिणी माता, कोणाची आई? बलरामची आई. ते म्हणले तुम्ही जरा सांगता का म्हणले आमच्या ह्यांच्याबद्दल, कसं कसं याने काय काय लीला केले, हे लीलाधर. मग वृंदावनामध्ये भगवंताने काय केलं? माती बी खाल्ली म्हणते ती. खरं आहे का? माती खायचं का लहानपणी? आमचे हे माती खायचे? जरा डिटेल मध्ये सांगता का थोडस? बरं, अजून काय खायचे? बरंच काय खायचे. काय काय चोऱ्या करायचे? ती रोहिणी माता, रोहिणी जी आहे बलरामची आई, ती रोहिणी काय करायची? ती रोहिणी म्हणले सांगते म्हटले, पण थोडस अवघड आहे म्हणे सांगणं सुद्धा. कारण भगवंतांच्या लीला अशा आहेत की भगवंत आता राजासारखे बसले म्हणजे द्वारकेमध्ये, आणि जर मी नाव काढलं, मी जर तिकडली काय काढली, तर भगवंतांचं काय खरं नाही म्हणले. ते इथून निघून पण जाऊ शकतात म्हणजे द्वारकेतून. त्यांना जर आठवण आली, आपण आठवण करून दिली, कारण तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी लोक गोकुळात आहेत, वृंदावनामध्ये आहे. तुम्ही काय प्रेम करताय? तुम्ही तर रंगान रूपाला भाळलाय. पण हे वृंदावनच्या ज्या गोपी आहेत, आणि असं प्रेम केलेलं आहे, जो म्हणलेलं आहे की निर्विकार किंवा निर्गुण प्रेम त्यांचं. तर काही त्यांनी प्रेमाची अवस्था आहे, त्याचंही वर्णन आहे की प्रेमामध्ये स्तर आहेत. ते म्हणजे इतकं प्रेम केले गोपीने, इतकं प्रेम केले की तुम्ही त्याचं कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हणले. आणि जर या गोपींचं आणि त्या विशेष एका गोपीचं नाव श्रीमती राधाराणी की, ते जर मी काढलं ना, त्यांच्याबद्दल मी सांगितलं ना, म्हणले श्रीकृष्ण संपलेच म्हणून समजा म्हणले. नुसतं राधा म्हणलं तरी चक्कर येऊन पडतात म्हणले. अशी भाव अवस्था श्रीकृष्णांची होते म्हणले. आणि तुम्ही म्हणताय की कथा सांग. कथा सांगणं का एवढं सोपं वाटलं तुम्हाला? हा, ते शुकदेव गोस्वामी सारखं झालं. विचार करा, शुकदेव गोस्वामी यांना राधा म्हणलं तरी चक्कर यायची, 6 महिने उठत नव्हते. त्यांचा आणि राधाराणीचा काही जास्त विशेष संबंध नाही असा, म्हणजे आहे, पण ते भक्त आहेत राधाराणीचे. श्रीकृष्णांची काय अवस्था होत असेल राधा स्मरण झाल्यानंतर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग ते म्हणले नाही, एकांतामध्ये सांगते म्हणले कथा तुम्हाला श्रीकृष्णांची, गोकुळात काय केलं ते. म्हणजे ठीक आहे, आपण असं नियोजन करू म्हटले. आणि मग त्याने काय केलं, ते म्हटले इकडे कृष्ण आणि बलराम येणार नाहीत अशी काहीतरी योजना करा. त्यांच्या कानावर हे पडलं नाही पाहिजे. सगळ्या हजारो राण्या भगवंत पुढे बसल्या द्वारकेमध्ये, आणि रोहिणी माता कथा सांगायला लागले गोकुळाच्या, वृंदावनामध्ये भगवंतानी काय केलं सगळं सांगायला लागले. त्यावेळेला सुभद्रा जी आहे, कोण आहे? बहीण आहे भगवंताची, तिला दरवाजावर बसवलं. ते म्हटले इथं कृष्ण आणि बलराम
यांना जवळ येऊ देऊ नको म्हटले. जवळ आले तर फार अवघड होईल म्हटले. आणि मग ते म्हटले ठीक आहे ठीक आहे. मग सुभद्रा बसली दरवाजावरती आणि अशी आत कथा चालू आहे. जसे आमचे काळे प्रभू बसलेले आहेत दरवाजावर, थोडा थोडा मोबाईल बघतायत. तर त्यांना मी प्रश्न विचारणार आहे नंतर कथेमधले. त्यांना बरंच झालंय की तिकडे स्टॉल मांडायला लावलंय की सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात अध्यात्मामध्ये. इथं बसायला हवं होतं तुम्ही, ते स्टॉल मांडला ती बरं झालं मागं मोबाईल बघायला. तर काय सांगत हो तुम्ही? सुभद्रा माताजी दरवाजावर बसली अशी आणि आत कुणाला सोडायचं नाही म्हणून सांगितलं. मग आत कुणाला सोडायचं नाही म्हटल्यानंतर सुभद्रा ही ऐकायला लागली कथा. भगवंताने असं केलं. त्यात एक विशेष कथा पण आहे, ती सांगितलेली आहे, मी सांगणार नाही आता. मोठी कथा आहे की भगवान श्रीकृष्ण वसुदेवांनी संकल्प केला होता. ती कथेमध्ये कथा म्हणले की तुम्ही कन्फ्युज होता म्हणून सांगत नाही. तर वसुदेवांनी जेव्हा मथुरेमध्ये बालक जन्माला आलं, तात्काळ संकल्प केला. काय संकल्प केला? मला मुलगा झालेला आहे आणि मुलगा झाला, मी या क्षणाला मी आता 1,00,000 गाई दान करतो म्हणले. मनामध्ये संकल्प केला, मनामध्ये. कारण कंसाच्या कारागृहामध्ये होते ना, काय करता येत नव्हतं. कुठं आणणार गाई, काय करणार, दान कसं करणार? पण कमीत कमी त्यांनी मनात तरी संकल्प केला, मी इथनं सुटल्यानंतर का होईना पण गाई दान करेल माझ्या मुलाच्या नावाने. ते अपूर्ण राहिला होता संकल्प. ती मोठी कथा आहे. मग ती द्वारकेमध्ये देवकीने पूर्ण केला, यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये वृंदावनच्या लोकांना आमंत्रण दिलं. वृंदावनचे लोक आले, नुसते आले आणि यशोदा मैया द्वारकेमध्ये आली आणि यशोदा मैयाने कृष्णाला हाक मारली. मी म्हणली एवढा मोठा गेट आणि एवढे मोठे बिल्डिंग आहेत म्हणले. यशोदा मैयाने हाक मारली, कन्हैया. जशी हाक मारली, भगवंताने त्या यज्ञाला लाथा मारल्या, मुकुट पडला भगवंताला खाली आणि भगवंत पळत पळत त्या वृंदावनच्या लोकांना भेटायला गेले. नुसता यशोदा मातेचा आवाज ऐकून भगवंताने सगळं ती यज्ञ आणि ती पूजा सगळं मोडून टाकलं. सगळं इतकं प्रेम भगवंताचं आहे गोकुळाच्या. त्यांना काय पडलेलं नाही द्वारकेमधलं, इतकं प्रेम आहे. नुसतं यशोदा माताचा आवाज ऐकला, कारण द्वारकेत कुणीच कन्हैया म्हणत नव्हतं. राजा धीराज महाराज पदार हे भगवंताला आवडत नाही. असं त्यांना कोणी तर काळ्या कलोट्या कन्हैया चोर लुटार असं म्हणलं की आवडतं भगवंताला. म्हणजे भगवंत आले. सांगायची गोष्ट, ही कथा सांगितली त्या रोहिणीनं. म्हणले तुमच्या कृष्णाने काय काय करामध्ये केलेत म्हणले गोकुळामध्ये. तरी सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्या सुभद्रा जी होती, बहीण जी होती, तिलाच कस तरी झालं. एक भाव अवस्था असते, भाव अवस्थेमध्ये कधी तुम्हाला माहिती आहे का फिट येणं प्रकार माहिती आहे का? फिट येणं, ते फिट आलेल्या माणसाचं कसं होतं, डोळं पांढरं पडतात, कधी 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 हात पाय असा आकडतात, काय काय होतंय, वेगळाच प्रकार होतो काय काय, बरोबर की नाही? ते आकडतं की नाही सगळं. बघा हे विज्ञान आहे, विज्ञान. तर तसंच भाव अवस्था पण आहे भक्तीमध्ये. रोमांच कंपा श्रुतरंग भाजो वंदे गुरु श्री चरणारविंद. कधी कधी आरतीमध्ये आपल्याला कधी कधी शहारे उभे राहतात अंगावरती. कधी कधी नयनम गदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा, डोळ्यातनं पाणी येतं. किंवा असं एक भक्तीमध्ये पण अशी अवस्था आहे, प्रेमाची अवस्था आहे, उन्मत्त अवस्था आहे. अष्टसात्विक विकार प्रकट होतात. कधी कधी भक्ती मार्गात आल्यानंतर भगवंताला पाहिलं की रडायला येत, भगवंत स्वरूप पाहून. कधी कधी तर चक्कर येऊन पडतात लोक भगवंत स्वरूप पाहून. अशी काही उच्च अवस्था आहे, त्यामध्ये आपल्याला घुसायची गरज नाही आणि आपल्याला होणार बी नाही असं कधी. तर होऊ शकते काही सांसारिक हानी झाली तर आपल्याला होऊ शकते असं काहीतरी. कोणाला मोबाईल गेला तर चक्कर येऊ शकते, कोणाला तरी अटॅक येऊ शकतो मोबाईल चोरला गेला तर. बँक अकाउंट हॅक झालं, कुणी हॅकरने केलं 10-20 लाखाचं, तरी अटॅक येऊ शकतो. पण अध्यात्मामध्ये पण असं होतं. अध्यात्मामध्ये सुद्धा चक्कर येते, अध्यात्मामध्ये सुद्धा डोळ्यात पाणी येतं, अध्यात्मामध्ये सुद्धा शहारे उभा राहतात आणि बऱ्याच गोष्टी फिट येते म्हणू शकते अध्यात्मामध्ये सुद्धा. हे भाव अवस्था, प्रेम अवस्थेची लक्षणं आहेत सगळी. आणि मग काय झालं, ते सुभद्राला पण तसंच झालं. सुभद्रा बसली होती, ती कथा ऐकली, तिला वृंदावनात शिरली ती मनाने, गोकुळात शिरली मनाने. आणि तिला ते जाणवलं, काय ते दिवस होते आणि काय ते भगवंताची लीला, काय ते भगवंताचं स्वरूप, असं सगळं जाणवलं. आणि तिचे सुद्धा हातपाय आकडले असे, हातपाय आकडले असे, आणि तिचे स्वरूप तयार झालं. तिला बसवली होती दरवाजावरती कशासाठी? कृष्ण बलरामला लक्ष ठेवण्यासाठी. ती गुंतली मोबाईल मध्ये नाही, कशात?
ती गुंतली कथेमध्ये, ते गुंतली कथेमध्ये, कथा ऐकायला. आणि त्यामुळं काय झालं, तिचं लक्षच नाही. कधी कृष्ण बलराम आले आणि शेजारी बसले त्याला कळलंच नाही. ते हे सुभद्रा काय झाले तुला, असं हातपाय का आकडले तुझे? तर ती काय बोलच ना, ती स्तब्ध झालेली आहे ती कथेमध्ये. ती कथा ऐकताना सुद्धा असं होऊ शकतंय. आपल्यात होत नाही म्हणून बरं येतो कोणाला, अवघड आहे. कथा ऐकताना ती स्तब्ध झाली अशी, एकदम अशी इतकी स्तब्ध झाली, इतकी स्तब्ध झाली. कृष्ण जवळ आले. कृष्ण पण कथा ऐकायला लागले. कृष्णाने स्वतःचीच कथा स्वतः ऐकली. आणि त्या वृंदावनच्या लोकांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर, इतकं प्रेम आहे माझ्यावर. मी तर काय करतोय, लग्न केले, 16,000 लग्न केले, लेकरं झालेत, काय चाललंय माझं? आणि तिकडे ते राधाराणी तरफडते, तिकडे गोप सगळे बालक सगळे माझी वाट बघतायत. हे जेव्हा भगवंताने ऐकलं, त्या वृंदावनचा विरह, हं, इतके प्रेमी लोक आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, या लोकांना टाकून मी इकडं आलोय, संसार मांडला एवढा. हे भगवंताला असं सगळं आठवण झाली पुन्हा. ते भगवान गीत आहे, उद्धव मोही ब्रज विसरतो नाही. भगवंताला एका एका गोष्टीची आठवण येते वृंदावनच्या. तसं व्हायला लागलं, भगवंताला सगळं आठवायला लागलं. आणि भगवंतांचे सुद्धा हातपाय आकडले असे, कृष्ण आणि बलरामचे सुद्धा हातपाय असे आकडले. आणि भगवंताचे हात आतमध्ये गेले, पाय आतमध्ये गेले. आणि जसं डोळे हा केलं तर तुम्ही काय करणार सगळे, काय झालं काय झालं? डोळे मोठे करतो की नाही आपण, तसं भगवंताचे डोळे मोठे 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 होत गेले. आणि असं एक स्वरूप तयार झालं भगवंतांचं तिथं, की हात आत गेलेत, पाय आत गेलेत आणि डोळे मोठे मोठे झालेले आहेत. आणि अशा प्रकारे मग हे जे स्वरूप आहे, असं म्हणतात की हे वृंदावनच्या प्रेमाचं स्वरूप आहे भगवंताचं. त्या वृंदावनच्या लोकांच्या प्रेमा खातर भगवंताचं स्वरूप झालेलं आहे. कुणाला एखाद्याला जर असं काही चक्कर आली तर आपण विचारू कशामुळे चक्कर आली, आपण काय म्हणणार, नाही हो यांचं फार प्रेम होतं, ह्यांना बघितल्यानंतर चक्कर आली ह्यांना. म्हणजे असं झालंय, यांच्या प्रेमामुळे अशी अवस्था झाली यांची. किंवा एखादं काय म्हणतात ते, येडा झालेला असतो पोरीच्या प्रेमामध्ये, काय म्हणतात त्याला, दिवाना काय म्हणायचं, देवदास, देवदास झालेला आहे. ते म्हणतात अशी याची अवस्था अशी का झाली, असं येड्यावर काय करता येईल, नाही ते पोरीच्या प्रेमामुळे झालंच, आपण असं म्हणतो ना. तशी भगवंताची अवस्था झालेली आहे प्रेमापोटी, त्या वृंदावनच्या लोकांच्या प्रेमापोटी भगवंताची असं अवस्था झाली की डोळे मोठे झालेत आणि हात आत गेलेत, पाय आत गेलेत. आणि अशा प्रकारे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिघांचं असं एक वेगळं रूप बनलं. त्या ही घटना द्वारकेमध्ये घडली असं म्हणतात, कोणी म्हणतात कुरुक्षेत्रामध्ये घडली असं म्हणतात, ते सूर्यग्रहणाला आले तिकडे असे म्हणतात. मग ते रूप जे आहे, मग ह्या गोकुळवासियांनी काय केलं असं म्हणतात, त्याच रूपाला भगवंताला पुन्हा वृंदावन मध्ये ओढत ओढत आणलं रथामध्ये बसून. त्याला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की असं म्हणतात. तर ही जे भगवंत आहेत, ही जे जगन्नाथ आहेत, नारद मुनी काय म्हणले, ते कलियुगामध्ये याच रूपाची पूजा होईल. ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांचे डोळे मोठे मोठे आहेत, असं श्रीकृष्णाचं जे रूप आहे तेच रूप आहे जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी की. अशा प्रकारे कलियुगामध्ये जगन्नाथांची पूजा केली जाते. आता काही जणांनी, बऱ्याच जणांनी पाहिलं सुद्धा नाही की कसं दिसतो हा देव. किती जणांनी पाहिलंय हो जगन्नाथाला, फोटोमध्ये बनतोय, चित्रामध्ये. थँक्स गॉड की 50% लोकांनी पाहिले. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी आता कल्पना करा, किंवा मोबाईलवर जाऊन बघा जगन्नाथपुरी, जगन्नाथ बलदेव असं टाका, येईल सगळं. अशा प्रकारे जगन्नाथ भगवंत जे आहेत, हे जगन्नाथ भगवंत कलियुगामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि आज सुद्धा जगन्नाथपुरीमध्ये भगवंत लीला करतायत. ते मी सांगणार नाही, कारण ते वेगळं प्रवचन होईल की भगवंत जगन्नाथपुरीमध्ये काय लीला करतात. थोडस वर्णन आहे. हे जगन्नाथ भगवंत, ते मोठं मंदिर आहे तिकडे आता, आणि त्या मंदिरामध्ये भगवंत प्रकट अवस्थेमध्ये आहे. भगवंत कलियुगामधले आहेत आणि खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत भगवंत. भगवंतांना जर तपस्या करायची, भगवंत कुठे जातात बोला, लक्ष नाही का, मग सांगले
तपस्या करण्यासाठी भगवंत कुठे जातात? कुठे जातात? बद्रीनाथला जातात. आणि भगवंतांना जेव्हा लीला करायची असते भगवंत कुठे जातात? वृंदावनला जातात. भगवंतांना जेव्हा झोपायचं आहे तेव्हा भगवंत कुठे जातात? श्रीरंगमला जातात भगवंत. भगवंताला जेव्हा लग्न करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, तेव्हा भगवंत कुठे जातात? तिरुपती धाम की. आणि भगवंताला जेव्हा राज्य चालवायचं आहे तेव्हा भगवंत कुठे जातात? द्वारकेला जातात भगवंत. आणि भगवंतांना जेव्हा दर्शन द्यायची वेळ येते तेव्हा भगवंत कुठे येतात? पंढरपूरला येतात. आणि त्याच भगवंतांना जेव्हा खायचं असतं तेव्हा भगवंत कुठे जातात? जगन्नाथपुरी धाम की. म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये भगवंत खातात. जगन्नाथपुरीमध्ये इतकं महात्म्य, आता यात्रेला गेलं आम्ही सांगणारच आहे, पण जे यात्रेमध्ये नाही त्यांना पण थोडं थोडं माहिती असावं म्हणून सांगतो की जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांचा प्रसाद, पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन प्रसिद्ध आहे, तसं जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर दर्शन नाही झालं तरी चालतं, पण दारामध्ये बसून 2 घास 1 घास तरी भात खाल्लाच पाहिजे. तिथे जगन्नाथ का भात जगत पसारे हात, जगन्नाथाचा भात खाण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगन्नाथपुरीमध्ये जाऊन प्रत्येकाने भगवंत दारात बसून काहीतरी खाल्लं, काहीतरी नाही ते प्रसाद खाल्ला पाहिजे. ते प्रसाद आहे जगन्नाथपुरीमध्ये. इतका प्रसाद, इतका प्रसाद, प्रसादाचा बाजार आहे तिकडे बाजार आहे प्रसादाचा. तिथे फक्त भगवंताला भोग लागलेला हाय असा हंडा बाहेर येतो. ते मातीचे मडके असतात. जवळजवळ एक एकराचं मोठंच्या मोठं किचन आहे भगवंताचं. त्यामध्ये 2000 स्वयंपाकी कामाला, सेवेला. आणि रोज भगवंतासाठी प्रसाद बनतो. 7-8 वेळा भगवंत खाता दिवसात. जगन्नाथपुरीमध्ये भगवंत पांडुरंगाचं कसं आहे की पांडुरंगाला जेवायला आवडत नाही का? ते दर्शन झालं पाहिजे, बंद नाही. आषाढी आले तर 24 तास दर्शन चालू असतं. 24 तास भगवंताच्या चरणाला स्पर्श असतो. तसं जगन्नाथपुरीमध्ये भगवंताचा हात कधी कोरडा पडत नाही. आता खाल्लं, हात वाळेपर्यंत दुसरं खायचं येते पुढं, त्यामुळे हात कधी कोरडा होत नाही असं म्हणलेलं आहे. इतकी खातात भगवंत आणि ते प्रसाद रूपाने आपल्याला देतात. आणि असा प्रसाद खाल्ल्याने मनुष्याचा उद्धार होतो. जो जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवंताच्या पुढे बसून जो प्रसाद ग्रहण करतो तो कधीही खालच्या लोकांमध्ये जात नाही, त्याची नेहमी ऊर्ध्व गती होते असं म्हणलेलं आहे. तो वरच्या दिशेने प्रवास करतो. तितकं महात्म्य तिथं खाण्याचं नुसतं महात्म्य आहे जगन्नाथपुरीमध्ये. असं तर माझी तर इच्छा असते की सगळ्या भक्तांनी 2 दिवस आपण राहतो तर तिथलंच खाल्लं पाहिजे, बाहेर बनवून कशाला खायचं. पण लोक आधीच फोन करून सांगतात आम्हाला भात चालत नाही बरं का प्रभूजी. तर कसं सांगायचं त्यांना या भाताचं महात्म्य कसं सांगणार? जगन्नाथाचा प्रसाद कधीही खराब होत नाही. अनेक भक्तांनी संकल्प घेतलेला आहे की रोज जगन्नाथाचाच प्रसाद खाल्ला पाहिजे. तिथं एक असं पिशवी मिळते गुलाबी कलरची, त्यामध्ये तांदूळ असतो, भात असतो, तांदूळ नाही भात असतो. जो भात टाकून दिला जातो जगन्नाथपुरीमध्ये, सांडलेला खाली गोळा करतात सगळीकडे आणि तो भात भरून विकतात ते 10,000 रुपयाला. ते तांदूळ त्याचा परत कडक होतो भात, तो खराबच होत नाही. तुम्ही आणून बघा, कधीच खराब होत 10-10 वर्ष 20-20 वर्ष खराब होत. तिथे एखाद्या कुत्र्याने जरी त्या प्रसादाला तोंड लावलं तरी सुद्धा उचलून खातात ते, कारण जगन्नाथांचा प्रसाद कधी उष्टा खराब होत नाही असं महात्म्य आहे. स्वतः चैतन्य महाप्रभू खायचे उचलून एकदा आणायला, तर किती तिथं खराबच होत नाही. जगन्नाथांचा प्रसाद कधीच खराब होत नाही म्हणून तिथला प्रसाद घरी आणतात. बऱ्याच लोक संकल्प केलेला आहे की रोज 1 कण त्या भाताचा खातात आणि मग जेवण करतात. अशा प्रकारे एक माताजी होती, तिने हा संकल्प केला. जगन्नाथपूरला गेली, तिथला भाताचं एक पिशवी आणली आणि रोज 1 कण खायची आणि मग जेवण करायचे. काय झालं, एकदा संपलं ते संपली पिशवी, संपली ते. मग तिने संकल्प केला ना की भाताचा 1 कण खाल्ल्याशिवाय जेवायचं नाही, संकल्प केला होता. पण झालं काय, संपल्यानंतर काय करणार? मग तिने काय केलं, जेवणच केलं. मला जेवायचंच नाही म्हणलं आपण भाताचा कण खाल्ल्याशिवाय.
मग एक दिवस उपाशी, 2 दिवस उपाशी, तिसऱ्या दिवशी पण उपाशी. घरची ओरडायला लागली सगळे, मरशील म्हणले म्हातारे तू. ते म्हणले मरू दे, पण माझा संकल्प आहे ना, मला ते भात पाहिजे म्हणले जगन्नाथांचं, ते खाल्ल्याशिवाय मी जेवण करत नाही. म्हणले ठीक आहे. जगन्नाथालाच काळजी. जगन्नाथ स्वप्नामध्ये आले, म्हणले उपाशी काय तू? ते म्हणले मला भात, माझा संकल्प आहे. ते म्हणले आहे की भात म्हणले का? अमुक आमच्या कपाटामध्ये जा म्हणले, ते कपाटात एक ड्रावर आहे, ड्रावर मध्ये भरपूर भात शिल्लक आहे म्हणले. तर गेली, पहाटे 3ला स्वप्न पडलं, उठली, बघितलं आतमध्ये जाऊन, आतमध्ये बघतोय तर 2 पिशव्या आहेत आतमध्ये भाताच्या. अरे वो, भगवंत सोय करतात. जगन्नाथ आज सुद्धा लीला करतात. जगन्नाथपुरीमध्ये इतकं स्वच्छतेने प्रसाद बनवला जातो. ते किचन सुद्धा आपण पाहणार गेल्यानंतर, जगन्नाथांचं फार मोठं किचन आहे. त्याच्यामध्ये भगवंताला भोग दावला जातो. पुजारी हातामध्ये पाणी घेतो, पाण्यामध्ये जगन्नाथ दिसतात हातामध्ये. आज पण जर दिसले तर समजायचं स्वीकार केलाय भोग, नाहीतर पुन्हा सगळं बनवावं लागतं. एकदा असं झालं, त्यांनी पाणी घेतलं हातामध्ये आणि त्यामध्ये ते जगन्नाथ दिसे ना. म्हणजे काय झालं, काय झालं, काहीतरी दोष आहे म्हणले, अन्नामध्ये काहीतरी दोष आहे म्हणले. मग त्यांनी सगळं चेक केलं, तर एका भाताच्या ह्याच्यामध्ये एक केस सापडला. कोणाच तरी पडला असेल, केस लय गळत असते, एखादा केस पडला, तर भगवंताने स्वीकार केला नाही भोगतो जगन्नाथाने. म्हणजे आजही भगवंत लीला करतायत तिथे, तर विशेष लीला करतायत. आणि भगवंत ऐकतात सुद्धा, भक्तांचं मागणं ऐकतात. मला सुद्धा अनुभव आहे. आपण जर आध्यात्मिक इच्छा काही भगवंताकडे बोललो, जगन्नाथ पूर्ण करतात. आजही प्रकट अवस्थेमध्ये आहेत. भौतिक इच्छा सुद्धा पूर्ण करतात. कुणाला मूल पाहिजे असेल, एखाद्याला मूल होत नाही, जगन्नाथाला प्रार्थना करू शकते आणि मग एखाद्याला मूल होऊ शकते. भगवंत फार तिथे प्रकट अवस्थेमध्ये आहेत. पण आपण अशा काही इच्छा नाही करत जास्त, पण आपण आध्यात्मिक इच्छा करू शकतो भगवंतांकडे. जगन्नाथ आणि ते जे आहेत ना जगन्नाथ, तर ते दर सांगितलं मी तुम्हाला 15-20 वर्षातनं ते बदलतात जगन्नाथ. ते बदलण्याची प्रक्रिया, त्याला 9 कलेवर म्हणतात. आणि जे जुने जगन्नाथ आहेत, शेजारी एक वैकुंठ गार्डन आहे, तिथे जमिनीमध्ये पुरले जातं त्यांना, त्या जुन्या जगन्नाथांना. तर अशा प्रकारे विधी आहेत वेगवेगळे जगन्नाथपुरीचे. आणि आजही भगवंत जे शबर लोक आहेत, ते आदिवासी लोक, मगाशी मी सांगितलं ना, त्यांच्याच हातून सेवा स्वीकार करतात. त्यांना ते ब्राह्मण वगैरे चालत नाही भगवंताला कोणी, ते आदिवासी लोकच लागतात सेवा करायला. जगन्नाथपुरीमध्ये तुम्ही गेला, ती भाजी घेतली, वळकून दाखवा तुम्ही कशाची भाजी, सगळे ते आदिवासी, सगळं काय कळत नाही त्या भाजीमध्ये काय टाकलंय ते आदिवासी टाईपचीच भाजी असते सगळी. आपल्या भक्ताला तर ती जात पण नाही. तर बरेच काय काय फळं त्यात असतात. काय काय सांगण्याचा उद्देश की भगवान जगन्नाथ फक्त प्रसाद भोग खाऊन प्रसन्न होणारे भगवंत आहेत. कारण कलियुगामध्ये आपल्यावर कृपा करण्यासाठी भगवंताने हा अवतार घेतलेला आहे. म्हणून जगन्नाथांची पूजा केली पाहिजे, जगन्नाथांचा स्वीकार केला पाहिजे. आणि आपण जगन्नाथपुरीला जाऊन आल्याशिवाय जगन्नाथांवर प्रेम होणार कठीण आहे. कारण तिथे गेल्यानंतर कथा ऐकायला मिळेल, जगन्नाथांचं दर्शन होईल. हे जगन्नाथ जे आहेत, तर अनेक भक्तांना, असं विदेशी भक्तांना सुद्धा याचे साक्षात्कार. आणि जोपर्यंत जगन्नाथपुरी मंदिर आहे तोपर्यंत काही प्रलय वगैरे काही होणार नाही, लक्षात घ्या. तर बरेच लोक म्हणतात हे होईल ते होईल. हा, आपण बऱ्याच गोष्टी आहेत की जगन्नाथपुरीचं जे विशेष विशेष गोष्टी आज आम्ही बघतो, झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो. बऱ्याच गोष्टी आहेत. ते सुदर्शन चक्र आहे, एवढं मोठं आहे की सुदर्शन चक्र जवळजवळ ते 20-21 फुटाचं चक्र आहे वरती. ते कुठून बी बघितलं तर आपल्याकडे दिसतंय, असं चक्र गोल चक्र आहे, ते आपल्याकडे दिसतं. ते त्या मंदिराची सावली पडत नाही म्हणतात. बऱ्याच गोष्टी आहेत. पण आता कलियुग आलेला आहे, त्याचा प्रभाव वाढतोय. थोड्याफार घटना काही दिसतात तिथं वेगळ्या वेगळ्या, असं काही नाही, थोडाफार फरक जाणवतो. पण जगन्नाथपुरीला केवळ जगन्नाथाला बघण्यासाठी गेलं पाहिजे. हा सुंदर रूप आहे, काय त्याचं विशेष काही नाही, पण ते रूप असं आकर्षित करतं सर्वांना. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मला दर्शनच झालं नाही, फार लांबून दर्शन. आणि त्या गरुड स्तंभापासून मला फक्त ते जगन्नाथच दिसले. एकदा सुभद्रा दिसली पहिल्यांदा, दुसऱ्यांदा गेलो तर मला जगन्नाथ दिसले. मी इतका नाराज झालो. तिसऱ्यांदा गेलो तर मला फक्त बलराम दिसलेले. ते असं मला ते पूर्ण दर्शनच झालं नाही. जेव्हा मी आता काल गेलो होतो तर काय होतं, चंद्रग्रहण होतं. चंद्रग्रहण होतं आणि चंद्रग्रहणा दिवशी पूर्ण तिथं लोक, ग्रहण असल्यामुळे कोणी तिकडे गर्दी नव्हती जास्त अशी.
म्हणून भगवंत निवांत होते. अक्षरशः गर्भगृहामध्ये सोडलेला आतमध्ये लोकच नव्हते. जवळजवळ मी अर्धा पाऊण तास दर्शन घेतलं उभा राहून पुढं जगन्नाथांच्या. म्हणजे इतकं बघावंच वाटायचं, इतकं सुंदर भगवंताचं स्वरूप आहे जगन्नाथपुरीमध्ये. एवढं विशाल आणि भव्य मंदिर आहे. तर जगन्नाथ जे आहेत सगळंच महा आहे तिकडे. त्यांचं नाव महाप्रभू आहे. महाप्रभू जगन्नाथांना म्हणतात महाप्रभू. समुद्रई महानिधी, सगळं महाप्रसाद, सगळं मोठंच आहे. त्यांचे डोळे सुद्धा मोठे आहेत, मूर्ती मोठी आहे. आता सध्याला जगन्नाथांचे जे विग्रह आहेत, जवळजवळ 9-10 फुटाचे उंच विग्रह आहेत. एवढे मोठे जे भगवंत आहेत. तर विदेशी लोकांना तिकडे सोडत नाहीत, कारण अशी भविष्यवाणी आहे की जगन्नाथ लवकरच जगन्नाथपुरी सोडून निघून जातील. आता कधी जाणार हे माहित नाही, पण जाण्याच्या अगोदर तुम्ही दर्शन करून आलं पाहिजे. आणि जगन्नाथ कुठे निघून जातील ते दिलंय. कोणी म्हणतं विदेशामध्ये निघून जातील, कोणी म्हणतं कुठल्या दुसऱ्या देशामध्ये जातील, कुठं राज्यामध्ये जातील, वगैरे 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 सांगतो. काही डिटेल मला एवढं माहित नाही, पण जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ थांबणार नाहीत. भक्ताच्या प्रेमाखातर निघून जातील विदेशामध्ये, असं वर्णन आहे. म्हणून विदेशी लोकांना आत सोडत नाही. तरी सुद्धा आमचे हरे कृष्णावाले तोंडाला कलर लावून काळा बेळा विदेशी लोक टोपी बांधून काहीतरी घुसतात मधनं. आणि त्यामुळे असाच एखादा भक्त आता जगन्नाथांना घेऊन जाऊ शकतो विदेशामध्ये, असं वर्णन शास्त्रामध्ये आहे. तर जगन्नाथ जोपर्यंत आहे तोपर्यंत काय होणार नाही. पण हे जगन्नाथपुरी धामामध्ये जाऊन भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन एकदा तरी घ्यायला पाहिजे, असंच म्हणणं आहे. तर आपलं सौभाग्य आहे की आपण सुद्धा जगन्नाथपूरला चाललेलो आहे आणि जगन्नाथांचं आपल्याला दर्शन होईल, आपल्यावर कृपा होईल आणि जगन्नाथांचा भात आपल्याला खायला मिळेल अशी अपेक्षा करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे